केवळ 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यानं भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिक फायनलमध्ये अपात्र ठरली। त्यामुळे संपूर्ण भारतभर निराशा पसरली आहे। विनेशनं आपल्या कामगिरीनं थेट सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती, पण अंतिम सामन्यापूर्वीच तिचं वजन 100 ग्रॅमनी जास्त भरल्यानं तिला इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीनं फायनल खेळण्यासाठी अपात्र घोषित केलंय। त्यामुळे भारतीय जनमानसात एक प्रकारची मोठी निराशा पसरली आहे। काँग्रेस आणि भाजप यांनी या मुद्द्यावरून राजकारण केलं, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विनेशचं मनोधैर्य टिकून ठेवण्यासाठी ट्विट केलं। त्याचबरोबर मोदींनी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा पीटी उषा यांना फोन करून आंतरराष्ट्रीय नियमानुसार विनेशसाठी सर्व पर्याय तपासण्याची सूचना केली। आवश्यक ती सर्व पावले उचला, विनेशच्या खेळासाठी उपयोग होणार असेल तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे भारताचा तीव्र निषेध नोंदवा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीटी उषा यांना केल्या आहेत। नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय, विनेश तू चॅम्पियन मध्ये एक चॅम्पियन आहेस, तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयांसाठी तू प्रेरणा आहेस। आजचा धक्का आपल्या सगळ्यांनाच दुखावलाय। शब्दांनी भावना व्यक्त करता याव्यात अशी माझी इच्छा आहे। मी ज्या निराशेचा अनुभव घेत आहे तो मलाही माहितीये की तू आव्हानं स्वीकारत आहेस। ट्विट करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा पीटी उषा यांना फोन करून विनेश फोगाटच्या अपात्रतेविषयी तपशीलवार माहिती जाणून घेतली। दरम्यान सगळ्यात आधी नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं, कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचली होती, त्यामुळे भारतीयांच्या सुवर्ण पदकाच्या आशा उंचावल्या होत्या। मात्र वजन जास्त भरल्यानं तिला अपात्र घोषित करण्यात आलं आणि त्यामुळेच लढत होण्यापूर्वीच ती या स्पर्धेतून बाहेर पडली। विनेश फोगट तसंच भारतीयांसाठी हा खूप मोठा धक्का आहे। ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश फोगट ही पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली होती। विघ्नेश फोगट आज दुपारी 12:45 यूएस कुस्तीपटू विरुद्ध तिचा सुवर्ण पदकासाठीचा सामना खेळणार होती। मात्र वजन करताना तिचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं, त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आलं। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।